जय कार्ड सिद्ध. काय होतं, आज आपण पाहतोय संपूर्ण सृष्टीचा जे काय चलनवलन चाललेलं आहे ते आपण पाहत असतो. आणि आज सद्यस्थिती अशी आहे कलियुगामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, अनेक प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आणि जगभर अशांती पसरलेली आहे. आणि हे सगळं पाहिलं ना की मग सुज्ञ माणूस म्हणायला लागतो की या ईश्वराने सृष्टी कशाला निर्माण केली, हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग त्याच्या संदर्भात काय उत्तर दिलं जातं बघा. एकाकी न रमते द्वितीयम इच्छती. माणूस जेव्हा एकटा असतो ना, आपण समजा आपण एकटे आहोत, मग आपल्याला काय वाटतं, नाही कुणीतरी माझ्या बाजूला माझा मित्र असायला पाहिजे, कुणी सगळा सोयरा असायला पाहिजे. म्हणजे आपण काय अपेक्षा करतो, दुसरा कोणीतरी असायला पाहिजे ही आपण अपेक्षा करतो. म्हणजे आपल्याला खेळायचं असतं ना. आणि पुन्हा आणखी असंही म्हटलं जातं, भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अति सुंदरम. हे संपूर्ण द्वैत जे निर्माण केलंय की नाही, कळलं की नाही, हे कशासाठी, भक्तीसाठी निर्माण केलं. आणि ते कसं आहे की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम, हे द्वैत निर्माण झालं भक्तीसाठी. आणि हे कसं आहे, अद्वैतात अति सुंदरम. आणि हे द्वैत जे आहे हे अद्वैतापेक्षा सुंदर मानलेलं आहे. आता अद्वैती आनंद मिळे, अद्वैतामध्ये आनंद आहे, अद्वैती आनंद मिळे वेद जरी गाती, द्वैती मधुर मिलन योगेश्वर प्राप्ती. पण द्वैतामध्ये काय होतं, सेकंड होतं, मधुर मिलन होतं, गळाभेट होते, कळलं की नाही. आणि योगेश्वर प्राप्ती, योगेश्वर भगवान जो आहे त्याचं वास्तविक आपल्याला ज्ञान होतं. आणि ते ज्ञान होतं, महाराज काय म्हणायचे, देव पाहायला गेलो, अरे तूच देव आहेस. म्हणजे हे ज्ञान आपल्याला होतं. देव हा दुसरा तिसरा कोणी नाहीये, हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. हे पंचभौतिक शरीर आहे की नाही, ह्या पंचभौतिक शरीरामध्ये राहून जो कार्य करतोय, कळलं ना, तोच देव आहे. देव निराळा कोण आहे, कळलं की नाही. म्हणजे आत्मज्ञानी महापुरुष हाच बोध करतायत. आणि महाराजांनी सगळं हेच सांगितलेलं आहे. महाराज नेहमी काय सांगायचे, अरे देव 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 पहावयासी गेलो, तेथे देवची होनी ठेलो. मीरा तो खोजन गई शाम को आणि खुद श्याम बन गई. जेव्हा तिला श्याम सापडला, मीरा निघाली देवाला शोधायला, आणि जेव्हा तिला तो सापडला, तिला वाटलं बापरे, अरे मीच देव आहे की, श्याम मीच आहे, कळलं की नाही. म्हणजे ह्या सगळ्यातून काय दाखवलं जातं, हे सगुण आणि निर्गुण, हे संपूर्ण विश्व आहे. सगुण ही माया आहे आणि निर्गुण निराकार हा परब्रह्म आहे. आता हा निर्गुण निराकार जो परब्रह्म आहे, आता तो सगुण साकार झाला, पण तो सगुण साकार झालाय का, तो तसा जसा आहे तसाच आहे. मग आता हे सगुण साकार झालेला ही एक माया आहे, माया. आणि ही माया कशी आहे, माया भ्रम आहे, कळलं की नाही. म्हणजे ही माया जी निर्माण झाली, सगुण साकार संपूर्ण विश्व जे आकाराला आलेलं आहे, आणि ह्या विश्वाची लीला चाललेली आहे बस. म्हणजे आपल्याला ज्ञानदृष्टीने ही लीला अनुभवायची आहे. आणि हे आपण कधी अनुभवू शकतो, जेव्हा आपण आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात जातो. आणि मग ते आपल्याला दाखवून देतात, अरे ज्याला देव म्हणतात, परमेश्वर परमात्मा, तो तूच आहेस की. म्हणजे हा जेव्हा आपला दृष्टिकोन होता बघा. आपण आता साधी गोष्ट बघा, आपल्याला आठवतं लहानपणी आपण कबड्डीचा खेळ खेळायचो. आणि कबड्डीचा खेळ खेळताना बघा, म्हणजे इकडे कोपऱ्याला लागायचं, गुडघ्याला लागायचं, खर्चटायचं, कळलं ना. आणि सगळं जरी खर्चटलं, लागलं भरपूर, कळलं ना, पण तरी पण खेळ जेव्हा होतो ना, खेळ झाला, संपूर्ण झाला, आपण काय म्हणतो, वाह काय सुंदर खेळलो रे, आज कबड्डी, मजा आली. म्हणजे हा खेळ खेळताना आपल्याला आनंद होतो, आनंद आपण अनुभवतो बस. असाच हा खेळ या भूतलावर आपल्याला खेळायचा आहे. आपण ही रंगभूमी आहे की नाही, विश्वाची रंगभूमी आहे. ह्या विश्वाच्या रंगभूमीवर आपण आलेले आहोत. आणि प्रत्येकाला एक भूमिका आहे, लक्षात घ्या. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेमध्ये कार्य करत असतो, त्याची भूमिका तो निभावतो. मग आपण काय करायला पाहिजे, बस आपण या भूतलावर आलोय ना, मग आता छान सुंदर खेळायचं, कळलं की नाही. आणि छान सुंदर खेळायचं. आणि मग जेव्हा आपली एक्झिट येते, आपला खेळ झाला, म्हणजे आपली भूमिका आपण बजावली की आपण मग बाहेर पडतो की नाही, पडद्यातून आत जातो. म्हणजे आपली ह्या रंगभूमीवरची आपली भूमिका आपण छान सुंदर पार पाडली, हा आपल्याला आनंद होतो की नाही. बस
आपण ह्या दृष्टीने जगाकडे बघायचं आणि हा जेव्हा आपण अनुभवू ना ते आपल्याला कळेल काय मजा येते. तेव्हा काय दृष्टिकोन असायला पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो बघा, भगवद्गीतेमध्ये प्रवेश करा, भगवद्गीतेमध्ये. कारण योगेश्वर भगवंताने कसं सुंदर खेळ खेळलाय बघा. आणि इतकंच नाहीये, सगळं महाभारत युद्ध घडवून आणलं आणि अंती जेव्हा प्रभास तीर्थावर जेव्हा यादवी झाली आणि यादवीमध्ये पण सगळ्यांचं तिथे शेवट करून टाकला. कळलं की नाही. म्हणजे उत्पत्ती, लय आणि संहार सगळ्या गोष्टी भगवंताने केल्या आणि छान सुंदर जीवन जगून दाखवलं. बस आपण ह्या देहात वावरतोय ते असं छान सुंदर जीवन जगूया आणि तो आनंद अनुभवूया. जय काळसिद्ध, जय काळसिद्ध.